આજનો આ નાટક ધર્મવીર છત્રપતિ સંભાજી મહારાજના જીવન પર આધારિત છે. અહીં દર્શાવેલ કેટલાક દ્રશ્યો ઐતિહાસિક સત્ય છે, જ્યારે કેટલાક દ્રશ્યો નાટ્ય રૂપ માટે સરળ રીતે રજૂ કરવામાં આવ્યા છે. આ નાટકનો હેતુ માત્ર શૈક્ષણિક અને પ્રેરણાત્મક છે. અમારો કોઈને દુખાવવાનો ઉદ્દેશ નથી. આ નાટક રજૂ કરતી વખતે ક્યાંય કાંઈ ભૂલ થાય તો અમારો ખૂબ આપની માફી માગશે. ધન્યવાદ. खरंच वाईट वाटलं. खरा संभाजी राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा भगवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा, परस्त्री माती समान शिकवून देणारा आमचा संस्कारी राजा कधीही आम्हाला समजलाच नाही. जाणून घेऊया या मृत्यूंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना मातृ चक्रहर राणी सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर पिता छत्रपती शिवाजीराजे यांच्या छत्रछायेत आणि माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आयुष्याचे धडे दिवत असताना काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. स्वराज्य मोडकं झालं. संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली. अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याचा छावा छत्रपती झाला. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर आरामात स्वराज्य काबीज करता येईल या इराद्याने खुद्द दिल्लीपती आलमगीर औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चाल घेऊन, पण संभाजी राजांनी त्याला तब्बल 9 वर्ष झुंजवलं. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड औरंगजेबाला जिंकू दिला नाही. वैतागलेला औरंगजेब स्वराज्य घेण्याच्या इराद्याने बहादूर गडावर ठाण मांडून बसला. खुश खबर है जापना. क्या हुआ? उलझन में काफर बच्चा संभा मर गया क्या? ऐसा कुछ नहीं हुआ, पर तो जाओ अपना मुंह काला कर. इस कील को धो दिया, उस कील को बेटा किया. ऐसी फजूल बातें मत सुना हमें. जापना, आपके वफादार बहादुर खान ने संभा को कैद करने के लिए
पूरा जोर लगाया है। जल्दी उस काफर बच्चे संभा को हराकर पूरा दक्कन निकल लेंगे हम। बेवकूफ हो तुम। 350 पूरे 350 की रहे संभा की इस दक्कन में एक राक्षस गिरा 6 साल लड़कर भी जीत ना सके हम, और तुम दक्कन निकलने की बात कर रहे हो। बेवकूफ। देखो देखो क्या है शाही निमाज बजो। पिछले 5 साल से हमने इसे अपने सर पर नहीं रखा। क्यों जानते हो? जब तक उस काफिर संभव को हराकर पूरा दक्कन नहीं जीत लेता तब तक ये दिमाग नहीं पहनूंगा। ये कसम खाई है मैंने। सल्तनत का शहंशाह पिछले 9 साल से इस दक्कन की मिट्टी में भटक रहा है। कैसा शहंशाह, कैसे ये सल्तनत। शहंशाह होकर भी शहंशाह का ताज न पहना। थोड़ा तुम मुझे हिदायत देते हो। तुम्हें मालूम नहीं आ सकता हमारी फौज सिर्फ पागल होना बाकी है। 9 साल से उन्हें घर बार नसीब नहीं हुआ है। अगर हमने हमारी जिद और नादानी नहीं छोड़ी तो एक दिन हमारी कब्र भी यही खोली जाएगी। जाओ कुछ तो करो। जाओ उस काफिर के बच्चे संभा को पकड़ लाओ। जाओ। जब तक वो संभा हमारे सामने घुटने देखकर अपनी जान की भीख नहीं मांगता तब तक हमारे कलेजे को ठंडक नहीं मिलेगी। या खुदा, दुश्मन भी दिया तो जैसा दिया, सिवा और संभा जैसा। मुजरा राणी साहेब, दादासाहेब आपण या बसावं दादासाहेब. आणि हो, या घडीला आम्ही राणीसाहेब नाही तर आपली बहीण आहोत. हो, शेवटी आम्ही आपले सेवक आहोत आणि सेवकाला आपली पायरी वापरून राहावं राणी साहेब. बरं ते जाऊ द्या. बाळ बाळणे कसे आहे? उत्तम. म्हणजे आमच्या येण्याचं कारण आपण जाणलंच असेल. बारशाचं निमंत्रण ना? अगदी बरोबर हिरवं ताई साहेब. बारशाचं निमंत्रण घेऊन आलोय आम्ही. पण हो, बारशाला येताना आपण एकट्या नाही तर महाराज साहेबांना सोबत घेऊन शिरतानाच आपली पायगुळ झाडावी अशी इच्छा आहे आमची. या घडीला महाराज साहेबांना घेऊन शिरताना स्वराज्याच्या सीमेवर दुश्मनांच्या फौजा ठाण मांडत असताना महाराज साहेबांना आम्ही शिरकारा देण्यासाठी घडीला धरावं हे योग्य वाटत नाही आम्हाला. दुश्मन फौजांची चिंता नसावी ताई साहेब. सीमेवरच्या मोगल फौजा रोखून धरण्यात आम्ही वतनदारांनी. सुद्धा मुजरा राजे स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करत होता. या हिंदवी स्वराज्यात आजपर्यंत आबासाहेब वा आम्ही देखील अद्यापही कोणत्याही सरदारांना वतन दिली नाही. आणि हो, आपणास वाटत असेल की आम्हास ठाऊक नाही, पण आम्ही पक्के जाणतो की स्वराज्याच्या सीमेवर मोघल फौजा रोखून धरणारे स्वराज्याचे शिलेदार वेगळेच आहेत. आपण आणि आपले कुटुंबीय मात्र मराठी आणि मोघल या दोन्ही दरम्यानवर एकाच वेळी हात ठेवून चिंता बाळगता आहात ती फक्त आपल्या वचनाची. झूक महाराज साहेब, झूक. आमची इमानदारी सर्वसाक्षी आहे. ठीक आहे, तर मग बोला गुरुजी. आपले चुलत बंधू कान्होजी शिर्के कोणत्या विमानापायी जाऊन पोहोचायला मिळाले? आणि ह्या घडीला शिरकाण सोडून आपण आम्ही सांगतो दादासाहेब बादशाचं निमंत्रण घेऊन आले. राणीसाहेब पुन्हा ठाऊक नाही. बादशाचं निमंत्रण हे फक्त निमित्त.
गणोजी आले आहेत ते फक्त आणि फक्त वतनाची मागणी करण्यासाठी. काय गणोजी, बोला. नाही नाही खरंय ताईसाहेब, गणोजी, तुमच्यासारखा स्वराज्यातील प्रत्येक जण केवळ आपल्याच वतनाचा विचार करू लागला तर काय होईल या हिंदवी स्वराज्याची. महाराज, स्वराज्य नंतर आधी आम्हास आमचे वतन हवे आणि आपण नाही दिले तर नाही दिले तर काय गणोजी? महाराज, आपणास ठाऊक नाही, मोगलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी घेऊन केली आहे. गणोजी, निघा तुम्ही. सामोपचार संपला. काल परवाचे ते मोगल, त्यांचा जर तुम्हाला एवढा कळवळा येत असेल तर खुशाल जा त्या मोगलांबरोबर. तुम्हा शिर्क्यांना अद्दल घडवण्याची ताकद आहे आमच्या अंतटात. काही झालं तरी तुम्हा स्वतः देऊन या स्वराज्यातील गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. चालते का? गणोजी शिर्के रागाने निघून जातात ते सरळ औरंगजेबास उतरतो. संभाजीराजे संगमेश्वर येथील सहदेशांच्या वाटावर विश्रांती घेत आहे. ही खबर ते औरंगजेबास देतात. सक्का मेहुणा पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज वाड्यावर आहेत ही बातमी मिळतात मोगल फौज सरदेशांच्या वाड्यावर हल्ला करतो. खंडोबलला इथं आलेल्या सर्व गोरगरिबांच्या अर्जाची छाननी करा आणि त्यांना योग्य न्याय मिळेल. राजा काय झाला राजा? बाबूजी, काय झालं? काय गडबड? राजा वैदिक फाट मला घेऊन संगमेश्वरावर चालू दिल्या. अहो 716 काढा आहे. राजा निघा तुम्ही. काय बाबूजी, तुमच्या कसल्या खांद्यांवर स्वराज्य सोडून जायला राजे झालो नाही आम्ही. मरू इथंच, झुंजुबी इथंच, पण रण सोडून पाहिणार नाही. राजा तुम्हाला मी खंडोबाचे हात आहे. राजा निघा राजा. आपण निघावं, आम्ही आलो नाही कधी, कदापि नाही. अहो या तलवारीला पुतुरांची मुलगी छाटली, फिरंग्यांवर सरप बसवली, ती तलवार आणि ज्ञान म्हणतात. आहे कवीजी, ते होणे नाही. गिधाडांच्या थव्या आणि लाटक्यांच्या कळपात असावे तसे अभी भी कितनी गर्मी, एक तो हथियार, सब्र करो एकनाथ, सब्र करो। सुरमा से शौक से हथियार नहीं छोड़ते। जगा लो इसे पहले, डाल दो जंजीरें इन हाथों में और जितनी जल्दी हो सके निकलो यहाँ से। अगर इन मरहबों को पता चला तो इधर कब्र बना डालेंगे अपनी। चलो। मराठ्यांचा छत्रपती आलेला छावा संभाजी राजांना जेरबंद झाला. कैदुरांची चाल यशस्वी झाली. संभाजी राजे आणि कवी कलशाला कैद करून मुखरब खान आणि इखलास खान निघाले. संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार. कुत्र मागं लागल्यासारखे मुखरब आणि इखलास पळत होते. पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटा शेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहीत नव्हतं. गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहीत नव्हतं की आपला राजा कैद झाला. सर्वांना कळेकळी संभाजी महाराजांना बहादूर गडावर नेण्यात आले.
अब मैं क्या करूं? अब मैं क्या करूं? संभा आ रहा है। कहां बैठूं? यहाँ? नहीं, मुझे तो वहां बैठना होगा। नहीं, हम ऐसे ही खड़े रहते हैं। खड़े क्यों रहे हम तो बादशाह हैं। लाओ हमारा दिमाग, लाओ। नहीं, अरे दिमाग नहीं, पहले संभा को तो आने दो। जानता क्या खबर लाई है? राजा है वो, झुकेंगे नहीं, झुकाएंगे। एकदम चुप। याद रख, चुप रहो। असद सबूर। अभी बहुत कुछ पूछना है इसे। 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में, और हमने इसे पूछा भी था, क्यों रे संभा, क्या नहीं लगता हमारा? तब इसने जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था काफिर ने, कभी कॉलेज को ठंडक नहीं मिली इसमें, लेकिन नहीं, अब नहीं। आज कैद में है वो हमारे। कवी जी, जी राजा। काही काव्य सुचतंय का हे दृश्य पाहून? होय राजा, का नाही? हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है। बहुत खूब कवी जी। संभा, कहा है कि बच्चे याद रख, हमारी कैद में तू। औरंग्या, अरे वाघ जरी जंगलात असला तरी आणि निंगल्यात असला तरी वाघच असतो. अरे दगाबाजी करून पकडलेस तू आम्हास, पण विसरू नको, तू आमच्या मातीत उभा आहेस. इथंच तुझी माती करू. बंदी होकर भी इतनी गर्मी हो आहे, आहे गर्मी. तुझी गवत पोचल्याशिवाय ती थंडी नाही व्हायची. अरे आम्ही मराठ्यांचे छत्रपती आहोत, तुझे नादान शहजादे नाही. ऊंची आवाज हमें बिल्कुल पसंद नहीं है, और इस वक्त आलमगीर औरंगजेब के सामने खड़े हो। औरंग्या विसरलास काय? तुझ्याच दरबारात आवाज चढवून बोलणाऱ्या वाघाचे बछडे आहोत आम्ही. क्या है ये? बंदी ये है क्या? इतने निजात, या अल्लाह, क्या खिलाते नहीं मर गए बच्चों को? क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनान में? अरे कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? त्यासाठी स्वतःच्या बापाला विष देणारा तू, संभा, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्ल करणारा तू, कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? अरे हा संभाजी जन्मेल फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्या कुशीतच. वाघाची पोटी वाघाच्या पोटी जन्मेल तुझ्यासारख्या बोकडाच्या नाही. मुंह बंद रख अपना और पता हमें कुरान की झूठ का छुपाया हुआ शरीफ खजाना कहा है। पता हमें हमारे कौन से सरदार
बख्श देंगे हम तेरी। औरंग्या रक्तासाठी रक्तावर वाटणारी अवलाद नाही आमची. जे तेरी जान प्यारी है या नहीं? अरे पिंजऱ्या फोडलेल्या वाघासमोर कुत्रेही गुरगुरायला लागतात. हे साखर बंद सोड, मग काय तुला कोणाचा जीव जोखमीवर आहे. छोड़ दूं इस काफिर को ताकि ये फिर से हम पर वार कर सके। अरे वार केला तर तो छाताडावर करेल, तुझ्यासारखा पाठीवर नाही करणार. अरे लाखाच्या कौशेत घुसून बोट छाटणारी अवलाद आहे आमची. मेरे गुर्बत काफिर बच्चा किसके जोर पर घमंड कर रहा है? सब कुछ सच सच बता, वरना तुझे ऐसी मौत देने की ये जमीन और ये आसमान की घाव ठेका. अरे हात कोणत्या मारण्याची भीती कोणाला घालतोस? शिवाजी नावाच्या वाघाचे छावे आहोत आम्ही. इथंच करू, पण बेईमानी आमच्या रक्तात नाही. करून करून काय करशील? आमचा जीव घेशील ना? जीव गेला तरी नेहात आणि याद राख औरंग्या, जो मारकर हटा उसे कहते हैं मरना. हर हर महादेव. राम के रखवालो, ले जाओ उसे हमारी नदी के सामने से और निकाल दो इसकी मगरू आंखें तब की साथ में डालकर. इसकी आंखें हमें जला दी है. खींच लो इसकी नापाक जबान, तोड़ो इसके दोनों हाथ और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर. और हाँ, हर सजा का अमल पहले इस शायर पर करो. हम भी देखेंगे खुद को शेर दिल मानने वाली शिवाजी की औलाद कैसे सुनती है अपने शायर की दिल याद. बोल काफर बोल, देर बजा अपनी जान गवा बैठेगा तू. अलग बना तुम्हारा बयान चाहते हैं, मौका है तुम्हें आखिरी. बता 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 सीधा है तुम्हारा. अरे खान, संसार तुझ्या बादशाहाला या संभाजीच्या मृत्यूनं जर पुरा सह्याद्री जागा होणार असेल, जर अवतार आधीपर्यंत तुझ्या बादशाहाची कबर या भूमीतच टाकली जाणार असेल, तर असा मृत्यू आम्हास भाग्यदायी वाटेल. जगदंब निकाल दो इन काफिरों की आंखें तख्ते सलाखों से. और हाँ, जाओ बना के उनकी तामीर करो. सजा का पहला अमल इस शायर पर करो, इस शायर पर. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे न सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं. तू जमाना बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भूल
हमने कहा था हम नमक है महाराज, नमक नहीं चंदन हो गई। तुम हमारा मुंह फेंका। कविताएं खत्म हुई अजय, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के धूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे। प्रसन्न है माता जगदम्बा और छत्रपति और सज्जन संपा। हम नमक है महाराज, हम नमक है। चंदन हो कभी तुम तिलक हमारे माथे पर। 40 दिवस, तब्बल 40 दिवस अत्याचार झाला. राजाचं कातडं सोडून टाकलं. त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कुणीतरी यायचा, गुडघ्याच्या वाट्यात काढून घ्यायचा. कुणीतरी यायचा, हाताची बोटं छाटायचा. अरे किती सोसला असेल माझ्या राजाने, किती सोसला असेल. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन केले. तब्बल 40 दिवस. अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, या अल्लाह, किस मिट्टी से बना था ये? हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसने मांगे नहीं अपनी जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं देखे घुटने हमारे सामने. हमने गर्दन काटी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर सिवा का छावा. या अल्लाह, अरे परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. आमीन, आमीन. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आपल्या या रणझुंजार राजानं औरंगजेबाला शरण न जाता मृत्यूच्या वेगेवर मस्तक चढवलं. ज्यांच्या पुढे बादशाही नतमस्तक झाला, साक्षात मृत्यूही ओठाळला, अशा या आपल्या राजाला मराठेशाहीच्या फितुरीनं गमावलं. आज माझ्या राजाला न्याय हवा. या मातीसाठी माती मिसळून गेलेला त्यांचा आत्मा आजही तडफडतो. या सह्याद्रीच्या पटलावर तो नृसिंहाचा छावा आजही उभा आहे. हा शिवपुत्र संभाजी या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. तुमच्या मनातील संभाजी अंगार ज्वालामुखी बनून वाढून येईल. तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भारे आणि छातीचे निर्धाराचे कोट. बनवू द्या पुन्हा शिवप्रभूंच्या स्फूर्तीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. दुर्दैवाच्या कडेकपारी एक गर्जना